मला लहानपणापासूनच सुपर हिरो खूप आवडतात आणि सुपर हिरो कोणाला नाही आवडणार. कारण जेव्हा आपण बघतो सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात सुपर पॉवर येते तेव्हा त्याची लाईफ कशी चेंज होते. जेव्हा तो व्यक्ती सुपर पॉवरचा यूज करतो तेव्हा आपल्याला पण असं वाटतं ही सुपर पॉवर आपल्याकडे असते तर लाईफ किती इंटरेस्टिंग झाली असते आणि आपल्या सुपर पॉवरचा वापर करून आपण प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलं असतं. पण परत आपण रिॲलिटीमध्ये येतो तेव्हा समजतं आपल्याकडे तर सुपर पॉवर नाही आणि आपल्याला आपलं आयुष्य बिना सुपर पॉवरचंच काढायचं आहे. पण मला असं वाटतं की आपल्या सर्वांकडे पण एक सुपर पॉवर आहे, फक्त तिला अनलॉक केली पाहिजे. जर आपण आपली सुपर पॉवर अनलॉक केली तर आपल्याला कोणीही हरवू शकत नाही, या जगातला असो किंवा दुसऱ्या जगातला. या व्हिडिओला पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये एक एक गोष्ट खरी सांगणार आहे आणि त्याच्यासोबत एक्झाम्पल पण देईन या जगातील सुपर हिरोजची. आणि या सुपर पॉवरला मिळवून कोण सुपर हिरो नाही बनत, डायरेक्ट भगवान बनतो. आणि आपण ही गोष्ट 100 वेळा ऐकली असेल पण कोणी लक्ष नाही दिलं, कारण तुम्हाला याची ताकदच माहिती नाही. चला तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. छत्रपती संभाजी महाराज हे एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. त्यांच्याकडे ही ताकद होती. त्यांनी या ताकदीचा उपयोग करून वाघाचे तोंड फाडून त्याचे दात मोजले होते. मला असं वाटत असेल त्यांच्या शरीरात एवढी ताकद असेल, पण असं नाही मित्रांनो, कारण मोठे मोठे पैलवान सुद्धा छोट्याशा कुत्र्याला घाबरतात. इथे काही गोष्ट वेगळी आहे. जेव्हा औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांना दागा देऊन पकडलं तेव्हा त्यांना फक्त एक गोष्ट बनवायची होती. चला तुम्ही एक गोष्ट सांगा, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून कोणती गोष्ट बनवायची असेल तर काय कराल? पैसे द्याल, मजबूर कराल, सामदाम दंडभेद सगळं काही ट्राय करून बघा. त्याने तरीही ऐकलं नाही तर तुम्ही फिजिकल टॉर्चर कराल. औरंगजेबने देखील हेच केले. नरकात तर याच्यापेक्षा कमी त्रास त्याचा असेल. औरंगजेबने काय काय नाही केले. नखे काढली, डोळे फोडले, शरीराचे कातडे काढले आणि जेव्हा जेव्हा टॉर्चर करायचा येईल तेव्हा एकच प्रश्न विचारायचा, मेरी बात मानेगा या नाही, धर्म परिवर्तन करेगा या नाही. संभाजी महाराज हसून बोलायचे, नाही. आता विचार करा, अशी कोणती शक्ती आहे जी संभाजी महाराजांना हारू देत नाही? शेवटला औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांचे छोटे छोटे तुकडे करून कापून फेकून दिले. आणि हीच आहे मनाची शक्ती. आणि ज्या व्यक्तीचं मन ताकदवर आहे त्याला कोणच हरवू शकत नाही. त्याच्या शरीराला कोण पण त्रास देऊ शकतं पण त्याला हरवू शकत नाही. तो व्यक्ती नंतर योद्धा बनतो. ही तर खूप एक्स्ट्रीम सिच्युएशन घेतली आहे तुम्हाला मनाची ताकद सांगायला. ही इतक्या एक्स्ट्रीम सिच्युएशनमध्ये पण तुम्हाला तुमचं मन हरू देणार नाही. तुम्ही जिममध्ये जाऊन तुमच्या शरीराला तर खूप स्ट्रॉंग बनवलं आहे, पण तुमच्या समोरून एखादी सुंदर मुलगी निघून गेली आणि तुम्ही डिप्रेशनमध्ये गेला तर तुमच्या शरीराचा काही उपयोग नाही. कारण असे काही प्रसंग आहेत त्याच्यात तुमचं शरीर तेव्हाच काम करेल जेव्हा मन पण ताकदवर असेल. तुम्ही तुमच्या शरीराची ताकद जिममध्ये तर दाखवाल, पण समोर आतंकवादी आले तर तुमचे हातपाय थरथर कापायला लागतील. याच्यासाठी तर म्हणालो तुमचं मन तुमची सुपर पॉवर आहे, कारण मन एका उंदराला पण वाघ बनवते. शहीद ए आझम भगत सिंग, त्यांच्या आईने त्यांना विचारलं, बेटे शादी? तर ते म्हणाले, शादी तो मैंने कर ली, आज़ादी से अब वही मेरी दुल्हन. आता तुम्ही विचार करू शकता 22-23 वयात एखादा मुलगा कोणत्या गोष्टीसाठी ॲट्रॅक्ट होत असेल तर त्या म्हणजे मुली. पण भगतसिंगांनी ते सर्व सोडून आयुष्यात काहीतरी मोठं मिळवायचं लक्ष ठेवलं. चला एक गोष्ट सांगा, किती दिवस तुम्ही उपाशी राहू शकता? जास्तीत जास्त 1-2 दिवस. पण भगतसिंग 64 दिवस उपाशी राहिले. मी किंवा तुम्ही असं करायचा विचार पण नाही करू शकत. हे करण्यासाठी तुमच्याकडे कोणती तरी सुपर पॉवर पाहिजे आणि ही सुपर पॉवर आहे तुमचं मन. आणि मनाला ताकदवर बनवायसाठी 3 फॉर्म्युला आहेत. नंबर 1, मी माझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना टाळणार नाही, पळणार नाही, त्यांचा सामना करेन, मी लढणार. नंबर 2, लाईफमध्ये कधी पण असं वाटलं मी डिमोटिवेट फील करतोय किंवा खूप मला त्रास होतोय तर मी त्याच्यापासून वाचण्यासाठी नशा नाही करणार, मी त्याचा पण सामना करेन आणि स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करेन. नंबर 3, लास्ट आणि इम्पॉर्टंट, जर माझं मला जाणून घेतलं तर दुःख कमी होत असेल आणि दुःख कमी होऊन मन ताकदवर होत असेल तर मी माझं मला जाणून घ्यायचा प्रयत्न करेन. आजकाल आपल्या सर्वांचं मन कमजोर झालं आहे. अशाच प्रकारे अर्जुनाचे पण मन कमजोर झालेलं. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी मदत केलेली अर्जुनाला सांगायला की तुमच्याकडे किती शक्ती आहे. जर तुम्हाला तुमच्यातल्या शक्तीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर भगवान श्रीकृष्णाचे विचार नक्कीच आठवा.
हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. काही चुकीचं वाटलं असेल तर इग्नोर करा आणि अशा आणखी मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.